हा महाराष्ट्र उभा राहताना छत्रपती शिवाजी राजांनी 18 पगड जाती सोबत घेतल्या। महासाहेब जिजाऊ सांगता, शिवबा कोण्या एका जातीला सोबत घेशील तर महाराष्ट्र उभा राहणार नाही, तुला सगळ्यांचा विचार करावा लागेल। आणि म्हणून माझं बोलणं, माझं कीर्तन इथं जरी लाईव्ह शूटिंग असेल किंवा शूटिंग असेल, मी त्यांना कधीच थांबवत नाही शूटिंगवाल्याला। माझ्याकडे काय भांडवल कमी नाही। मी आता हे सांगितलं दुसऱ्या गावात परत तिचा भंगीना असं काही गणित नाही, त्यामुळे शूटिंगवाल्यांना मोकळं खेळून देतो। काय होतं म्हणजे सगळ्यांचं पोट पाणी बघायला लागते, जसं तू बघतो तसं बाकीच्यांचा विचार कर। म्हणजे काय होतं माहिती का, माणसाने आणि वक्त्यांनी हे स्पष्ट असावं, आणि जेवढा स्पष्ट वक्ता तेवढा तो पारदर्शक असतो, लक्ष नाही का। म्हणून मी सुरुवातीलाच हा उल्लेख का केला की अजूनही काही ठिकाणी असा विचार केला जातो, गड्या माणूस मुस्लिम समाजाचा आहे त्याला कसं काय बोलवायचा, आमचं तर व्यासपीठ एवढं मोठं आहे। आणि जर म्हणजे आम्ही ऐकलं बरं का मोबाईलवर कधी कधी फोन चालू राहिल्यानंतर, गड्या आपल्यातले एवढे कीर्तन करेन तुम्ही मुसलमानाचा बाबा बोलावला।